राज्यात सर्वात कमी वयात अलिबागकरांनी निवडून देऊन एक इतिहास रचलाय. हे सर्व शक्य झाले अलिबागकरांमुळे. अलिबागकर ह्यांचे माझे वडील माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माझी आई नगराध्यक्षा नमिता नाईक ह्यांच्यावरती असलेल्या प्रेमामुळे हे शक्य होऊ शकते. मी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या हाकेवरती असेन. त्यांना हवी असेल त्या प्रकारे अलिबाग म्हणून ते पाहतील. गेले काही दिवस आमच्या निवडणुकीत टीका टिप्पणी सुरू होती की विकास कामं झाली नाहीयेत. मागील निवडणूक ही 10 वर्षांपूर्वी झालेली होती. मागील नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले नगराध्यक्ष आणि पदाधिकारी नगरसेवक कार्यकाळ संपून 4 वर्षांचा काळ लोटलाय. हा 4 वर्षांचा कार्यकाळ होता तो प्रशासक यांचा होता. या काळात नगरपालिका निवडणूक न झाल्यानं अलिबाग हे 7 ते 8 वर्ष मागे गेले आहे. आता निवडणूक झाल्यामुळे विकास कामं दिसतील. रस्ते, पाणी ह्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूत. गेल्या 10 वर्षांपूर्वी इतका पर्यटन क्षेत्र वाढलेलं नव्हतं, ते आता वाढलंय. कामं का झाली नाहीत ह्याचा सवाल शेतकरी कामगार पक्षाला न करता मी प्रशासक यांना विचारा. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे लवकरच अलिबागकरांसाठी सुरू करूयात. यामध्ये पहिलं प्राधान्य अलिबागकर यांच्यासाठी असेल. अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांची सून ही माझी सख्खी बहीण आहे. राजकारण आणि कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवतो. कामाचे संबंध कार्यालयात होतात आणि घरचे संबंध घरी राहतात. ते एकत्र आणत नाही. त्यांनी सुद्धा आमच्या विरोधात उमेदवार उभे केलेले होते. अलिबागकर यांना माहिती आहे की शेतकरी कामगार पक्षानं अलिबागकर यांच्यासाठी किती कामं केली आहेत आणि करत राहूत. अलिबाग हा शेकापचा बालेकिल्ला आहे. शेकापला अलिबागमधनं कोणीही हलवू शकत नाही. प्रशांत नाईक यांनी जी कामं केली आहेत तीच आज बोलतायत. नगरपालिका निवडणुकीत माझी बहीण आमदार महेंद्र दळवी यांच्या पक्षात असून सुद्धा तिनं माझ्या प्रचारात मदत केली आहे. बहिणीचं कर्तव्य म्हणून ती माझ्यासोबत होती. निकाल लागल्यानंतर पहिला फोन हा तिचाच होता. आमच्यामध्ये कधीही राजकारण येणार नाही. विरोधकांचं काम आहे विरोध करणं आणि आमची कामं आम्ही करत राहूत शेतकरी कामगार पक्षाच्या स्टाईलनं. नमस्कार, मी अक्षा नमिता प्रशांत नाईक. पहिले तर मला माझ्या अलिबागकरांचं धन्यवाद बोलायचं आहे मला त्या सर्वांना आणि माझ्या दर कार्यकर्त्यांना माझ्यावर एवढा विश्वास ठेवायला एवढ्या कमी वयात आज ही आपण हिस्ट्री क्रिएट केलेली आहे महाराष्ट्रामधली सर्वात यंगेस्ट नगराध्यक्षाची. ते फक्त आणि फक्त पॉसिबल झालं आहे ते अलिबागकरांमुळे, माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि त्यांचं जे प्रेम आहे माझ्यावर, माझ्या वडिलांवर प्रशांत नाईक आणि माझ्या आईवर स्वर्गवासी नमिता प्रशांत नाईक, त्याच्यामुळे हे आज होऊ शकलं आहे. ते आहेत म्हणून मी आज या पोझिशनवर उभी राहू शकली आहे आणि एवढ्या भरघोस मतांनी मी निवडून येऊ शकली आहे त्यांच्या प्रेमामुळे. जे लोकांच्या मनात बसलेले आहेत ते आजपर्यंत त्याच्यामुळे. आणि पक्षाचं देखील खूप आभार मला संधी देण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. आणि येते पुढचे वर्ष आपण सगळे अलिबागकर आणि मी त्यांच्या हाकेवर असीन. त्यांची काही कामं असतील ती मी स्वतः जाऊन करीन आणि सगळं त्यांना हवं आहे त्या प्रमाणात अलिबाग त्यांचं अलिबाग म्हणून ते अलिबागला पुढे देखील बोलतील. एकूणच आपण आपल्या पिढीचे म्हणजे नाईक घराण्यातल्या 5व्या पिढीचे आपण 6वे नगराध्यक्ष उमेदवार आहेत. गेली 40 वर्ष सत्ता आपल्याकडे होती तरीही विकास कामं अद्याप जनतेने वारंवार आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या घराण्याचं ते योगदान आहे की जनता आपल्यावर वारंवार आपल्या घरावर विश्वास दाखवतो. तरी 40 वर्षामधील 5वी पिढी आणि 6व्या नगराध्यक्ष नाईक घराण्यातले असताना अद्याप विकास कामं अद्याप अलिबागमध्ये बाकी आहेत. तर ती का बाकी आहेत? ह्याचं उत्तर तुम्ही हा प्रश्न मला विचारलात ते हेच आहे की आमच्यावर एवढे गेले थोडे दिवस इलेक्शनचं अख्खा पिरियड टीकाकरण चालू होतं की कामं झाली नाही, पाण्याचं झालं नाही किंवा रस्त्यांचं झालं नाही. तर मी ह्याचं उत्तर खूप टेक्निकली देईन तुम्हाला. मागचं इलेक्शन 10 वर्ष आधी झालेलं आणि ती बॉडी संपून आज 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर हा जो 4 वर्षाचा पिरियड होता तो प्रशासकाकडे होता. तर हे जे 4 वर्ष जे आपण मागे गेलो आहे हे नव्हती आमची बॉडी, त्याचा परिणाम झाला आहे की कुठेतरी डेव्हलपमेंट आपली 7 ते 8 वर्ष मागे गेली आहे. तर आता ही बॉडी बसली आहे. तर येते पुढच्या वर्षात तुम्हाला देखील कामं दिसतील. रस्त्यांचा प्रॉब्लेम येतो तो देखील सॉर्ट होईल. पाण्याचा इश्यू येतो, आम्ही टाक्या बांधणं आता सुरू करूच. रस्त्यांचं देखील आम्ही सकाळच्या मीटिंगमध्येच अनाऊन्स केलं की रस्त्यांची वाढ करू. आमच्या अलिबागच्या 10 वर्ष आधी एवढे टुरिझम नव्हते येते. आता गेल्या थोड्या वर्षात हे टुरिझम वाढलेलं आहे म्हणून आम्हाला आता गरज लागते ती रस्त्यांची किंवा सगळे काही ते आता पुढच्या वर्षांच्या ते पूर्ण होईलच. आणि हा जो प्रश्न खूप लोक बोलतात की खूप काम आहे नाही झालं, तर तो प्रश्न मी लोकांना एवढंच सांगेन की शेका पक्षाला नाही प्रशासकाला विचारा तुम्ही हे 4 वर्षात कामं का नाही झाले. जेव्हा बॉडी त्यांची होती जेव्हा प्रशासक ते होते सगळं त्यांच्या हातात होतं ते कामं का नाही झाले.
तर हे प्रश्न विचारायचे योग्य पर्सन म्हणजे प्रशासक असतील, शेतकरी कामगार पक्ष नाही. कळणार त्याच्यावर बोलायचं आपलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जे ऑलमोस्ट 95% रेडी आहे. त्याचं आता आपण ओपनिंग करू. ते दर अलिबाग करायला त्याच्यात सर्वात पहिली प्रायोरिटी असेल. त्यांना हवं आहे तेव्हा मनसोक्त खेळू शकतात ते तिकडे. आणि अजून देखील प्रोव्हिजन जे करता येतील आपल्याकडे, कारण का आता खूप टुरिझम वाढलं आहे. तर प्रोव्हिजन जे झालं डस्टबिन्सची मेन म्हणजे अलिबागमध्ये लोक बीचेससाठी येतात, तर डस्टबिनची सोय झाली. मी बाहेर देशात वगैरे जाते तेव्हा बघते की खूप ऑटोमेटेड डस्टबिन्स असतात, चेंजिंग रूम्स असतात आणि बेबी फीडिंग सेंटर्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आता येत्या पुढच्या थोड्या वर्षांच्यात आपण वाढ करू ह्या सगळ्या गोष्टींची. म्हणजे ह्या गोष्टींमुळे अलिबागमध्ये येणाऱ्या टुरिस्टना सुद्धा फायदा होईल आणि अलिबागकरांना सुद्धा फायदा होईल ह्याचा. अलिबाग साफ ठेवायला आणि अलिबागचं नाव अशा जागेवर पोचवायला की सगळ्यांच्या मनात अलिबाग ही अशी जागा म्हणून राहील की साफ, सुंदर, आणि कधीही त्यांना वाटेल तेव्हा असं होईल की अलिबाग म्हणजे त्यांना घरच्यासारखं वाटेल. त्यांच्या जे पण टुरिस्ट येतात त्यांना की अलिबागची लोक एवढी आपुलकीने घेतात, एवढं चांगलं आहे अलिबाग, एवढं साफ ठेवलेलं आहे, तर आपण अलिबागला जाऊ. अलिबाग हे सर्वात पहिलं तोंडावर राहील लोकांच्या, हे आम्ही प्रयत्न करत राहू. आपले जे आमदार आहेत महेंद्र दैवी शेठ, त्यांची सून माझी सख्खी बहीण आहे, तर तुम्ही एकदम बरोबर बोललात. पण आम्ही ह्या लाईनवर चालतो की पॉलिटिक्स आणि घरचे संबंध दोन वेगळे ठेवतो. कामाच्या गोष्टी ऑफिसमध्ये होतात, घरचे संबंध घरी राहतात, आम्ही ते मिक्स करत नाही. भलेही त्यांनी आता अख्खे 20 जागा भरलेल्या नगरपालिकेमध्ये, पण त्यांना देखील माहिती आहे आणि बाकी अलिबागकरांना देखील माहिती आहे की शेका पक्षांनी अलिबागसाठी किती कामं केलेत आणि पुढे देखील करत राहू. आणि शेतकरी कामगार पक्षाचा अलिबाग हा बालेकिल्ला आहे. शेका पक्षाला अलिबागमधनं कोणी नाही हलवू शकत. आणि जे काय आजपर्यंत गेले अनेक वर्षात माझ्या पप्पा प्रशांत नाईक यांनी अलिबागला कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, त्यांची कामं त्यांच्यासाठी आणि आमच्या अख्ख्या पक्षासाठी बोलतात अलिबागमध्ये. तोच विश्वास आहे लोकांचा, त्याच ह्यांनी लोक आम्हाला देखील मत करतात आणि पुढे देखील तसंच लोक देत राहतील, हा माझा लोकांवरती विश्वास आहे तेवढा. आणि आता प्रचाराचे दिवस होते तेव्हा मला हे बोलायला आवडेल की माझी बहीण जी त्यांच्या पक्षातली आहे किंवा त्यांची सून आहे, ती देखील माझ्या प्रचारात माझ्यासोबत होती. तिने बहिणीचं कर्तव्य म्हणून ती होती माझ्यासोबत आजपर्यंत. आणि काल देखील जेव्हा रिझल्ट लागला, सर्वात पहिला जो मी फोन उचलला असेल तो तिचाच होता. आणि तिच्या जी आवाजात जी खुशी होती त्यांनीच समजून येत होतं मला की माझ्यासाठी किती खुश आहे ती आणि आमच्या घरातले संबंध काय आहेत ते कधीही आमच्या पॉलिटिकल संबंधांच्या मध्ये येणार नाहीत. आणि पुढे देखील विकासाची जे काही कामं झाली तर आम्ही ते देखील करतच राहू. भले ऑपोजिशनचं काम आहे ऑपोज करणं आणि आमचं काम आहे ते करत राहणं, ती कामं पूर्ण करत राहणं आमच्या वेळी. ते आम्ही पुढे देखील करतच राहू आमच्या प्रकारे, शेतकरी कामगार पक्षाच्या स्टाईल जे आम्ही आजपर्यंत करत आलेलो.